सणावाराला किचन भरपूर खराब होतं आणि यामुळेच आज मला किचन क्लीन करून घ्यायचा होता। हॅलो, मी दीपाली आणि वेलकम टू माय मिनी व्लॉग। दररोज किचन कितीही छान पुसून घेतला तरी तेलाचे डाग त्यावर तसेच राहतात, म्हणून म्हटलं चला आज गॅस शेगडी जी आहे ती घासणीने स्वच्छ घासून घ्यावी आणि त्यानंतर थोडीशी भांडी होती तीही घासून घेतली। संध्याकाळी कारल्याची भाजी बनवायची होती म्हणून आधीच भाजी कट करून त्यामध्ये असं मीठ टाकून ठेवलं, जेणेकरून संध्याकाळपर्यंत भाजीमधलं सगळं पाणी आणि कडवटपणा जो आहे तो निघून जाईल। त्यानंतर घरातली थोडी क्लिनिंग करायची होती, सो ते करून घेतलं। आणि दररोज कितीही घर क्लीन केलं तरी थोडीफार धूळ घरामध्ये येते, सो जिथे जिथे धूळ दिसत होती ते सर्वच पुसून घेतलं। संध्याकाळी ब्लॅक कॉफी घेतली आणि पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करण्यासाठी घेतला, म्हणजे दिवस फक्त यातच निघून जातो। सकाळचा स्वयंपाक, सकाळची कामं, संध्याकाळचा स्वयंपाक, पुन्हा थोडीफार कामं। त्यानंतर भाजी बनवायची होती, यासाठी कारल्याच्या भाजीमधलं पाणी काढून घेतलं। तेलामध्ये जिरेचा तडका देऊन कांदा यामध्ये फ्राय करून घेतला। त्यानंतर हळद आणि मसाला यामध्ये टाकून घेतला। देन सगळ्यात शेवटी कट केलेले कारले जे आहेत ते यामध्ये टाकून छान मिक्स करून घेतले आणि सगळ्यात शेवटी 15 ते 20 मिनिटे भाजी वाफेवर शिजवून घेतली। देन जेवण करून घेतलं। तर चला, असा होता आजचा दिवस। बाय।